सिस्टीम चांगली व्यवस्थित लावा. आणि तिसरं म्हणजे की जे ट्रेंड्स आहेत त्यावर व्यवस्थित कन्सॉलिडेट करत जाते, त्याच्या बाहेर तर काही गोष्टी विचारल्या जात नाहीत. बस मग एवढंच आहे अटेम्प्ट. बाकी मग किती ठेवायचा, काय ठेवायचा, दॅट डिपेंड्स ऑन द डिफिकल्टी ऑफ द क्वेश्चन पेपर त्या दिवसाच्या. आणि ट्रेंडनुसार मग ते कन्सॉलिडेट करत जा. जसं मी आता रिव्हिजनचं पण सांगितलं की एक 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 याच्यामध्ये ते बाकी वेगळे एक्सपेरिमेंट्स करायची काही गरज नाही. आणि मी ते पण सांगेल की थोडं तुम्ही जेव्हा फुल लेंथ टेस्ट देणार तर त्या ओव्हरडू पण करू नका. जे अगदीच 15-20 फुल लेंथ टेस्ट दिल्या तर तसं पण नको, मग ते ओव्हर थिंकिंग वाढत जाते. माझं असं म्हणणं असेल की अप टू 10 फुल लेंथ टेस्ट इज अ डिसेंट फिगर. 10 ते 12पर्यंत फार तर फार तुम्ही नेऊ शकतात. त्यात पण 2-3 ठिकाणच्या वेगवेगळ्या मिक्सअप ठेवत जा, म्हणजे की एकच पॅटर्न तसा एक होत नाही, कारण UPSCचा पॅटर्न मे बी वेगळा पण असू शकतो. आणि शेवटी तर मी म्हणेल जेव्हा जूनमध्ये आपण येऊ, फुल लेंथ टेस्ट तर कुठल्याच देऊ नका, सगळ्या फुल लेंथ टेस्ट येतं UPSCच्याच PYQ बघा. कारण शेवटी तुम्ही पण कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी असं पण करत असाल ना की टेस्टमध्ये कमी मार्क आले, PYQचा पेपर काढायचा आहे, टेस्ट बोगस इथे ते येत आहेत मार्क, चलो मी पास होते, असंच असतं ना जनरली. म्हणजे आम्ही पण प्रिपेअर करताना असंच करायचो. एखाद्या टेस्टमध्ये आसमान दिसलं की ते वाईट वाटतं, घरी यायचं, PYQ बघायचा, हां हे येत आहेत आपल्याला, म्हणजे आपण पास होतो. शेवटी मग हेच करावं लागतं. शेवटी PYQ इज द अल्टिमेट फुल लेंथ टेस्टचं पॅरामीटर तर मी म्हणेल की तेच असेल यामध्ये ते असं. मी 1-2 गोष्टी सांगेन याच्यात. फुल लेंथ टेस्टमध्ये काय काय बघितलं पाहिजे. फुल लेंथ टेस्टमध्ये पहिल्यांदा तर तुम्ही जेव्हा फुल लेंथ टेस्ट देतायत तर पहिले तर जसं मी म्हटलं की डे 1ला तुम्ही तो काउंट ठरवा. जो पहिला प्रश्न होत आहेत तोच पहिला पॉईंट असेल इथे की यू हॅव टू डिसाईड युअर काउंट. ओके, की किती फुल लेंथ टेस्ट मी देणार. परत मार्केटमध्ये ही पण आली, ती पण आली, ते पण आली, 100 टेस्ट आल्या, मग 100 टेस्ट द्यायच्या का? नो, डिसाईड युअर काउंट. पहिली गोष्ट, पहिला पॅरामीटर तो आहे की किती द्यायच्या आहेत फुल लेंथ टेस्ट. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं आहे की फुल लेंथ टेस्टमधून मला काय मिळवायचं आहे हे ठरवा. ओके, वॉट आय एम गेटिंग फ्रॉम दिस पर्टिक्युलर फुल लेंथ टेस्ट, व्हॉट इज माय पर्पज ऑफ गिविंग दिस फुल लेंथ टेस्ट. सगळे द्यायला जात आहेत म्हणून मी जातो आहे, ही पॉप्युलर टेस्ट आहे म्हणून मी देतो आहे, किंवा दरवर्षी ही दिलीच पाहिजे म्हणून मी देतो आहे, मागच्या वर्षी मी राहून गेली होती म्हणून मी पास नाही झालो, असं काही आहे का? काय तुमचं कारण काय आहे? ओके, तो डिसाईड द काउंट, देन डिसाईड द रिझन ऑफ गिविंग युअर फुल लेंथ टेस्ट. रिझन म्हणजे टू अप्लाय इन द फुल लेंथ टेस्ट. त्या म्हणजे तुम्ही तुमच्या स्ट्रॅटर्जीज ठरवलेल्या आहेत, त्या स्ट्रॅटर्जीज अप्लाय करण्यासाठी फुल लेंथ टेस्ट देत आहेत का तुम्ही ती टेस्ट देऊन तुमच्या स्ट्रॅटर्जीज तुम्हाला तयार करायच्या आहेत त्याच्यासाठी तुम्ही फुल लेंथ टेस्ट देत आहे. दोघं काही असू शकतं, काही असलं तरी चालेल. स्ट्रॅटर्जीज ऑब्व्हियसली कशाच्या स्ट्रॅटर्जीज म्हणतोय, हाऊ टू सॉल्व MCQ. ओके, मग ती राऊंड मेथड कशी करायची त्याच्यासाठी तुम्ही फुल लेंथ टेस्ट देत आहेत का? आम्हाला कोणीतरी सांगितलं, म्हणजे मीच बोलतो तुम्हाला लेक्चरमध्ये की अटेम्प्ट फुल लेंथ टेस्टचा जास्तीत जास्त असला पाहिजे. तर मग मला कोणीतरी सांगितलं होतं की अटेम्प्ट मॅक्सिमम करा. तर मी ह्या टेस्टला जाऊन मॅक्सिमम अटेम्प्ट करून बघून येतो आहे की किती अटेम्प्ट करू शकतो मी. नाही जमत आहे ते पण अटेम्प्ट करून येतो आहे. किती बॅकफायर करतं आहे मला ते चेक करायचं आहे. ते चेक करायसाठी मला जायचं आहे. माझ्या MCQ सॉल्विंगच्या स्ट्रॅटर्जीज असतील, कोणी MCQ सॉल्विंगच्या मेथड्स म्हणेल, कोणी एलिमिनेशन टेक्निक म्हणेल, काय ते सगळं मला बनवायचं आहे आणि ते मला तो पूर्ण साचा तिथे अप्लाय करायचा आहे. त्याच्यासाठी मी फुल लेंथ टेस्ट देतो आहे. ओके, तर ते फुल लेंथ टेस्ट देण्यासाठीचे हे 3 क्रायटेरिया पहिले ठरवा आणि तरच फुल लेंथ टेस्ट द्यायला जा, असं मला म्हणायचं असेल. ओके, ठीक आहे. आणि ते फुलफिल होत असेल कशी, अगेन माझं तर क्लिअर मत आहे की मार्क्स इज कम्प्लिटली बाय प्रोडक्ट. फुल लेंथ टेस्टचं कम्प्लीट बाय प्रोडक्ट आहे मार्क्स. तुम्हाला किती मार्क्स येत आहेत त्याच्याशी काही देणं घेणंच नाही आहे. ओके, हे सगळं तुमचं जर क्लिअर कट असेल तर मार्क्स आर बाउंड टू इन्क्रीज. सरळ आहे ना. मागच्या फुल लेंथ टेस्टला ज्या माझ्या मिस्टेक झाल्या होत्या त्या मी रेक्टिफाय करण्यासाठी आता ही फुल लेंथ टेस्ट देतोय का, हे पण तुमच्या रिझनमध्ये गेलं ना.